नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिघा विभागातील प्रभाग क्रमांक 1 व 2 मध्ये धक्कादायक निकाल लागला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी परिसरात दहशतीचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील ईश्वरनगर आणि सद्गुरुनगर परिसरात रात्रीच्या सुमारास काही तरुण हातात नंग्या तलवारी घेऊन घुसले. त्यांनी शिवीगाळ करत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय. या तरुणांनी काही नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याचवेळी या तरुणांनी दुकानांच्या शटरवर तलवारी मारून दहशत पसरवली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीती पसरली आहे. या घटनेची माहिती रबाळे MIDC पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांनी केवळ घटनास्थळाचा पंचनामा करून औपचारिकता पार पाडली असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. आरोपींचा शोध घेऊन ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी दहशत माजविणाऱ्या तलवारधारी तरुणांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारे तलवारी घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार नेमका कुणाच्या पाठबळावर घडतो आहे असा सवाल आता दिघा विभागात उपस्थित केला जात आहे. पोलिसांची पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.